250 गावाची जहागिरी. किती मोठा असेल, कुत्र सुद्धा विरोधात नाही सुतळे बाबा. इतका मोठा माणूस, पण बेट्याच्या नशिबात एक दुःख होतं, त्याला बुटाडच जमत नव्हते. कोणती चप्पल घातली की पायाला जखमा होईत, कोणताही बूट घातला काय वानवाताना पुरे वाण्या की पायाला जखमा होईत. 250 गावाची जहागिरी. या पवित्र महाराष्ट्रामध्ये, या पवित्र देशामध्ये अजून काही राज्यात तो व्यक्ती फिरला, त्याने नाना प्रकारचे चर्मकार शोधले, पण बूट काही घातला की त्याला त्यात जखमा होऊ लागल्या. दादा जरासा का आवाज वाढवा वाढवा, भूक लागली माय. खूप काही प्रयत्न केला, सगळं सुख. त्याच्या पालखीला खांदा देणाऱ्या मल्लायला खपक्या बुट, पुढं 4 आणि पाठीमागं 4 जे मल्ल होते का खपक्या, त्याला अशी बुट, पण यल नव्हतं घालता येत. कानोकान खबर लागली, जागीरदार तुमच्या पायाला गोड असा पोषक जोडा देणारा, बुटाला जोडा म्हणायचे त्या काळात, आता नाव बदलले, असा बूट जोडा करणारा एक फार सुंदर चर्मकार आहे, आणि त्याच्याकडे तुम्ही पायाचं माप देऊन घ्या. तुमच्या पायाला फार सुंदर बूट करील, त्यानं जखमा होणार नाही, पाय सुजणार नाही, काही होणार नाही. चांगल्या माणसानं सांगितलं. मुलाला सांगितलं, बाबा अमक्या अमक्या ठिकाणी एक चर्मकार आहे, बुटा चपलाचं दुकान आहे त्याच्याकडं. छपरात दुकान, ते का शोरूम होतं का काय होतं, छपरात ना, आणि त्याच्याकडं तुम्हाला बूट पोषक मिळेल. पोरांनी डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, बाबा सगळ्या चर्मकाराच्या दुकानातून आणलेली बूट चपला जर एक केल्या तर आपलं अख्खं कुटुंब जळन. गत्वाम निषधो मृत्युर्भया तथाम चर्मास्तितेषु हो. देशी पेणाराच वाक्य नाही, पोराच वाक्य त्या जागीरदाराच्या. बाबा आपण जर एकाच वेळेला आपल्या कुटुंबावर घाला घातला, आपण सगळेजण मृत्यू पावले, तर लाकडं टाकायचं काम नाही, आपण बुटा छपलाच जळू इतके साचलेत. कोण आहे तो चर्मकार तुम्हाला बोट देणारा? मन ग्वाही देत रे. बऱ्याच लोकांनी त्या चर्मकाराचं नाव सांगितलं, मला असं वाटतं त्याच्याकडे जावा. त्या चर्मकाराचं नाव रोहिदास, काही रविदास सुद्धा म्हणतात, रोहिदास रविदास. विटेवरच्या मालकाचे भक्त आहेत, नामधारक आहे, भजन करणारा वारकरी आहे, पण पोटा करता धंदा. आणि करत जावा माणसानं. ज्यान लग्न नाही केलं त्यांना नाही केलं तरी धकन, पण ज्यान लग्न केलं त्यानं धंदा करायलाच पाहिजे. हरि का नाम पेट का धंदा, न करे ओ मूर्ख अंधा. पोटासाठी काम करावंच लागतं. ज्याच्या वाट्याला जो व्यवसाय, शेती असेल, नोकरी असेल, काय असेल, काम करत राहायचं. आऊतखोड सागाचं जरी केलं बांधाव ठेवलं की खराब होतं. हिवराचं करा ना, उरलं की पुन्हा इड्या ठोकायच्या, बंग चलत. बसून नाही राहायचं, बसलं की भंगार होतो बघा. कोटी रुपयाची गाडी हप्त्याला एकदा शेल्फ मारावं लागतो म्हणत तिचं असंच असते. मला काय माहित नाही, मी फिरून फिरून जरा जरा डोक्यात आले. 7वी शिकेल मी, पण तिला पण चालू ठेवावं लागतं, नाही तर तिचं इंजन जाम होतं, पुन्हा काही जाम होतं. हो, ह्या पण गाड्या फिरावत लागतात. हो, सकाळी सकाळी आम्ही लांब काल्याला चाललो, तालुका इकत घेतील अशी माणसं मग पुढं पळायला. हो, सकाळी व्यायामाला त्याला माहिती आपण नाही पळालो की झोपीतच मरत होत. काम करावंच लागन ना. हो, मध्यंतरी जरासा खलकटपणा आला. धोण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, खाऊ घालायला ऐक नाही काय माहित. हो, सगळ्या कामाला बायन यायनं रोड जाम केला. वा, जशी रेस हाऊसचे घोडेच पळायलेत.
धुय ना तू धुन तो कॅल्शियम ढिलं होते, चालली इकडं रोड जाम करायला. काम करायचं कटाळा आलो. हो काही सोंग आमच्या इथे एक दिवशी इस्तू पडा. आमच्या पोरायची माय म्हणली, पोरायची माय म्हणजे माय बायको, तुम्ही पुन्हा इचकिताने कोणाला म्हणलं. हो ती म्हणली त्या अशा टोचायच्या चपला आणा. ते म्हणलं कशाला? त्यानं ते काय होते म्हणले, ॲक्युपंक्चर काहीतरी प्रेशर. हे असे इंग्रजीत माया कुठून कोणी बसत. हा रक्त असं बोलत जा ना आपल्या भाषेत. हो ना. हा ते लय दिवसपासून इंग्रजी बोखंडीव घेतली लोकांनी. बँकेत एका बाईनं अंगठा दिला, म्हणलं काय चाललं आजी? फार बिजी. अरे बाप्पा सही करा तर लाशाही आणि बिजी म्हणायली. अरे वा, हिला पैठणच्या तळ्यात टाकावा, माशा तरी सुधरत. खाती महाराष्ट्रातलं गाती पाकिस्तान मधलं. विठाला विठाला टोचायची चप्पल आणत. म्हणलं त्यानं काय होतंय? ते रक्त जरा चांगलं पळत. 2-4 दिवस ऐकलं मी, पण फुरसानाच्या लय नसते, नादी लागतायत. हो अवघड असतंय. 5ची मोटर चालू होती, त्या दांडात फुरसन पडलं, ऊस कोरडा फट या रांडत भिजले. हो लय विरोधात जाता येत नसतं संसारात. हे शबात 7-8 दिवसाला मिळालं, चला आपण जाऊ शेतात. डब्बा गिब्बा 2-4 पदार्थ केले. शेतात महाराज आलेत म्हणून, नाही ते तर बाहेरच खातो ना, पाकिट घरी खाला बाहेर. पण आज चला म्हणलं शेतात गेल्यावर ते मला चपलाचं औषध द्यायचं होतं. रानात गेल्यावर गड्यान 2 तास आधीच उपटून तुलते पळाट्याचे. मी आपलं धोतर खोसला आच्या गोच्या, शर्ट अडकिलं लिंबाला आणि पळाट्या उचलू लागलो. म्हणलं तू 1 तास धर. त्याच्यानंतर गळ्यात शपथ पुन्हा म्हणलीच नाही टोचायची चप्पल आणा. म्हणलं ही काळी माती टोकल्यावर कुठंच रक्ताच्या गाठी होत नाहीत. पुन्हा म्हणलीच नाही, नगच म्हणली चप्पल नगच कोणतीच नग. हो औषध चांगलं असलं की गुण येतो. हो औषध देणार बी चांगला लागतो. एकदा मग दुखू लागलं, ताप आली, मला इंजेक्शन दिलं, दुखलत नाही. डॉक्टर साहेबाला म्हणलं इंजेक्शन, ते म्हणले 2 दिले ना, इकून एक. म्हणलं दुखत कस काय नाही? ते म्हणलं आपला हातच तसा कोमल आहे. मग हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळलं दुखलं काऊन नाही. कष्ट्यावरून हात फिरला, कष्टावाला झाला, त्यानं कष्ट्यातच हाणलं होतं. आणि कुठून दुखन कष्ट्यात हाणल्यावर? रे वा डॉक्टर, तुला तूर कापायला न्यायला पाहिजे. विठाला विठाला विठाला. मुलानं सांगितलं बाबा देहम मृत मृत्यू सारेषु. सगळे जर एका वेळेला गेलो तर आपण बोटा चपला जळू इतके आपल्याकडं बोराडे मामा बोट आहेत, असं मुलानं सांगितलं. पण त्या जहागीरदाराची भावना एका वारकऱ्यावर बसली. त्या वारकऱ्याचं नाव संत रोहिदास महाराज. जायचं इतक्या लांब कसं? पालखी घेतली आणि पालखीत बसून तो जहागीरदार त्या गावात आला. 250 गावाची जहागिरी. कल्पना कर, त्या काळातली माणसं वजनदार होते, महिमेत राहत होते. हा आता ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे नाहीच, पण ज्याच्याकडे भरपूर, ज्याच्या बँकेत कोटी, त्याच्या धोत्राला गाठी. येडेवणीच करणार ते. वजनात राहत होती माणसं. काय पालखीतून खाली उतरल्याबरोबर अख्खं गाव जमा झालं. रोहिदासांकडं जहागीरदार, रोहिदासांकडं जहागीरदार. चपला शिव लागले, पटकन उठले, प्रणाम केला. भालदारांनी सांगितलं तुमच्याकडे आलेत. माझ्याकडं? अरे बापरे, काय बसायला टाकू? रविदास महाराजांच्या घरी लाकडाचा ठोकळा, त्या ठोकळ्यावर एक चांबडा रंगिलेला आणि त्याच्यावर शाडूच्या मातीची विठ्ठलाची मूर्ती. जगाचा बाप चांबड्यावर ठेवलेला. याला काय बसायला टाकी? नव्हतंच ना काही घरी, काय बसायला टाकू? त्याच्या डोळ्यातून पाणी टपटपलं. सांगितलं महाराज
50-60 वर्षाचं आयुष्य गेले, पण आतापर्यंत पायात बूट चप्पल घालायचा योग नाही आला. कोणीही चर्मकारानं बूट शिवला की पायाला जखमा होत्यात. काय त्याला ॲलर्जी म्हणता येईल आपल्या भाषेत, असं होते. आणि माझी अपेक्षा आहे तुम्ही मला जोडा शिवा. काय वानू आता न पुरी वाणी. आणि मी परवाला येणार महाराज. हे मोठा लोक नरम तितके रगिलो तितकेच हात जोडले, पाय पडले, डोळे भरून आले आणि परवाला येतो म्हणे मी बूट घ्यायला. जी या. झोपाटा लावला दुकानाला. दररोज कशाचा आला झोपाटा. आतमध्ये गेले. आई बाबा बंगईवर होते. काय बाबा, एक जहागीरदार आलते. म्हाताऱ्याने सांगितलं अमके अमके. जी. त्याला म्हणे कोण्यात चर्मकाराने शिवलेलं बूट येत नाही आणि मला परवाला बूट घेण्यासाठी माझ्याकडे येणार येतं. आज मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे रंगवलेलं चर्म नव्हतं, परवाला बूट पाहिजे. दोघांनी डोक्यावर हात ठेवला. पंढरपुरातला मालक तुमचं काम करून टाकेल म्हणले, काय काळजी करू नका. शेवावती सुतळे बाबा. शेंडीला सुतळीचं एक टोक बांधलेलं आणि दुसरं बंगईला बांधलेलं होतं. मान हलवायची नसली तरी हालीत होते बंगई हलण्यासाठी. देवा, या शेवेत जर कुचराई केली नसेल, तुला माझ्या निखळ परमार्थाची शपथ आहे. माझ्याकडे आलेलं एकही गिऱ्हाईक आतापर्यंत असंतुष्ट होऊन गेलं नाही. या व्यक्तीला संतुष्ट करून टाक माय बापा. तिसऱ्या दिवशी येणार माणूस. नाना प्रयत्न केले चर्म रंगवायचे, पण पसंत येत नव्हतं रोहिदास महाराजाला. दिवस माळवला, दुकानाला झोपाटा लावला. घरातली जेवणी खावणी आटपली, सगळी जण झोपली. रात्रीला 10:30 वाजता विटेवरच्या मालकाची शेजारती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेजारती झाली. दृष्ट काढली सखयाची, पांडुरंग रायाची दृष्ट काढते. सखयाची पांडुरंग रायाची दृष्ट काढते. शेजारती झाली, विडा झाला. किलूप लावलं पुजाऱ्यानं. शेज टाकली. त्या शेजवर जगाचा मालक नाही सुतळे बाबा. तसा सुटला सुखद बुवा आणि जगाचा बाप रविदास महाराजांच्या दुकानात. चमडा काढा. नाना रात्रभर रंगीला चमडा. रात्रभर चमडा बुडवायचा. कुंड असतं चर्मकाराकडे, त्या कुंडात चमडा बुडवायचा, पुन्हा रंग व्हायचा. त्याला खाली खाणेकुची जर कुठं लुंगसाडा असतील तर ते रापीनं असे मरदायचे. पुन्हा त्याच्यावर एक ते ठोकळा असतो त्यानं मरदायचे. जशी शाई मर्दित का तसा तो चमडा मरदायचा. 2-2:30 वाजता काम आटपलं. सकाळी 9 वाजता 250 गावाची जहागिरी असलेला जहागीरदार पालखीतून खाली उतरला. रविदास महाराज वजनात आवाज. रंगवला का चमडा. घाम सुटला कच्चर घाम रविदास महाराजांना. अरे बापरे, चमडा यांच्यासाठी चांगला चांगला रंगवायचा तर पैसे लागतील. आणि बुवा वजनात नुसती ऑर्डर देऊन गेलाय, पैसे कुठे आहेत. सुतळे बाबा बाजूला पाहिलं की 2 चमडे
चंद्र सूर्याच्या प्रकाशाला तेजाला लाजवतील इतके चम 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 चमकणारे 2 चमडे हातात घेतले. या महाशय या टेका याच्यावर पाय टेकल्याच्या नंतर आगा शिरसा तंतुयम सुचागृहा, डोक्यावरचा जो केस असतो का या केसा इतका सुद्धा चमडा कानाकोचा नव्हता, तितकंच माप. उद्याला देऊन टाकतो पोट. आतमध्ये गेले विचारलं चमडा कोण आणून टाकला, कोण रंगीला. माईन सांगितलं बापू रात्री झोप येत नव्हती रे, आणि पाण्यात चमडा बुडिल्याला चटचट आवाज येत होता. मला असं वाटलं की तू रात्रभर धंदा करायला काय. रविदासांचे डोळे पाण्यानं डबडबले आणि कुटुंबातल्या लोकांना सांगितलं तुमच्या बंगईच्या पायथ्याला मी झोपलेलो होतो. मग रात्री दुकानात धंदा कोण करीत होतं. नंतर अंतःकरण डबडबलं, लक्षात आलं तो जगा रविदासा संगे चर्म रंगू लागे. विटेवरच्या मालकाने काम केलं. आला दुसऱ्या दिवशी जागीरदार, द्याला बूट द्याला. कायम स्वरूपी पायातली वेदना संपली. काय कर्म असेल. एका सुंदरशा काव्यामध्ये त्या जहागीरदाराचं वर्णन आलंय. काय पाप केलं तर मागच्या जन्मात, म्हणून पारणीर भयम पदाश्रितः. पारणी म्हणजे हात, पद म्हणजे पाय. त्याच्यात व्याधी होत होती, तो विषय नाही सांगायचा. पण ती व्याधी मुक्त करण्याचं काम एका निष्ठावंत वारकरी, अष्टादश संतांपैकी महान भगवत भक्त रविदास यांनी जोडा शिवल्याबरोबर त्याच्या पायातली व्याधी जाती आणि वारकरी संप्रदायाचं टोक उद्भवतंय, उंच जाते, उंच उंच. ही संतांची व्याप्ती. कायवानो आताच्या सखोल व्याप्तीचं टोक काय वर्णन करावं. एका गावात सप्ताह चालू होता. असाच सप्ताह मोठा. आता सप्तेले मोठाले व्हालेत. सगळ्यात मेळ वाढा ना. देशात गॅट करार आला तेव्हापासून पैसे लय आले लोकांकडे. त्याच्या अगोदर माणसं बेजार होते बघा, असं लोक सांगतात. हो, आता काय किती मोठाले सप्ते, काय ताण नाही. हे पंक्ती द्यायला लोक काय ताण येतात. एक जणाकडे 14 देशीचे दुकानं आणि त्याची पंगत. भातातून निशा आली लोकायला. महाराज म्हणला काय त्यांचं वैभव आहे, काय परमार्थात अंग आहे. तो संसार जिता जळण. कोणाला चोंभाळायला का पाकिटासाठी सुंबळ्या. विठाला 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 महाराज चोंभाळ्यान माणूस मोठा होतच नाही. माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर पंढरपुरातल्या मालकाची कृपा लागती. तो माणूस मोठं होतंय. नाही तर पन्हाळा वाटा आलं, मोरी वाटा निघून गेलं. राहत नाही. एक जणाला सासरवाडीहून 1.5 कोटी आले आणि सासूच्या 13 गहूच नाहीत. ती बी येडगळचट याच्या हावली केलं. तिचा दिवस असाच गंगाव घातला. बामनाल दक्षण नाही. हे काही टिकत नसतं. त्याला प्रारब्ध लागत असतं. कोणाला बी नाही चोंबाळायचं. सप्ताह चालू आहे मोठा. 50 वर्षापूर्वीची गोष्ट. फार मोठा. धर्म भास्कर वक्ते बाबा सांगायचे. इतका मोठा सप्ताह, इतका मोठा सप्ताह. त्या सप्त्यामध्ये मिष्टान्नाच्या पंगती होत्या. मी नेमकं पोथी वाचायचो का तेव्हा मी 25 गावात कीर्तनाला जायचो. शिऱ्या भाताशिवाय मला खालाच भेटलं नाही. काय गळ्यात शपथ कुठंच नुकती नव्हती. आता तुमच्या सप्त्यात होती तर तेव्हा आम्ही आलो नाहीत. देवल्या सप्ताह मोठा झालता. हो, मोठा सप्ताह होता. आता आमचं तोंड पुरलं नाही इकडं. काय पायी पायी खेळ होता होईना. मग काय कधी बासुंदी कधी जिलेबी, काय असा सप्ताह. आचारी बी तसाच होता.
काय काय आचारी पेलेले, नुकतीचा लंबा दाना. म्हणलं नुकती काढली का घोडी शेव रे. हो काहीच कळ ना ते असा आचारी तो. अरे वा आचारी, ते तुमच्या पुण्याला घोडी शेव नसते, आमच्याकडे असते ते अशी साखरेत घोळलेली आहे का नाही, लेवड्या फोटाने. आमच्याकडे जत्रा देवा त्या अशाच जत्रा, इकून देवन तिकून तमाशे मेळ नाही. जाताना देवा पुढे डोकं टेकायचं, तिकडं ती ढोलकी ऐकायची, जाताना वापस येताना दुसऱ्याचं कणसाचं बाटूक उपटायचं. अशा जत्रायची उतवा आलेली माणसं आता लय कमी झाल्या. इजलेन म्हणून कमी झालं. विठाला विठाला आचार्याला सप्ताह कमिटीकड काय वानू आता न पुरेवाणी. मालक उद्या साबुदाणा भिजवायचा का जिलेबी करायची? साबुदाणा भिजू का जिलेबीचं पीठ भिजू? जाधव दादा. आचार्याला सप्ताह कमिटीतल्या मालकानं सांगितलं, तुझ्या गळ्यात माळ आहे ना? ते माळकरी आचार्य होता. हो माळ आहे तुझ्या गळ्यात? होय म्हणे माळ आहे. मग तुला कळत नाही का उद्या काही एकादशी असेल तर साबुदाणा भिजव? ते म्हणलं तसं नाही हो, पंचांगात 2 एकादशी सांगितल्या. आता स्मार्थ आणि भागवत असेल तर उद्याची धरत असते वैष्णव, पण तसा उल्लेख नाही ना. नुसती आजची एकादश आणि उद्याची एकादश धरायची कोणती? मी जर साबुदाणा भिजवा तर तुम्ही म्हणताल दशमी, आणि मी जर जिलेबीला पीठ लावा तर तुम्ही म्हणताल एकादशी. दोन्ही कोण चलत? एका राजानं चिमणीचं पिलू हातात धरलं आणि ते म्हणला जे खरं बोलीन त्याला 1 कोटी, खोटं बोलन त्याला फाशी. सांगा पिलू जिथं का मेलंय तर. असं हातात धरलं चिमणीचं पिलू सुतळे बाबा, बारीकसा असं लहानसं धरलं हातात. एक जण लय हुशार होता, म्हणला साहेब कोटी नगन मरण नग खाऊन नग. ते म्हणला मारायचं का जिथं ठेवायचं तुमच्या हातात. दोन्ही कुणा चलत ना. आम्ही जिथं म्हणलं की तुम्ही कुचकून दाबलं ते का चुई करतं का पोई करतं काय करतं, आणि आम्ही मेलं म्हणलं की तुम्ही आधार धरिता. आचारी म्हणला तशी गत झाली मी. साबुदाणा भिजू तर एकादश ना दशमी निघा, आणि जिलेबीला पीठ भिजू तर एकादश निघा. मग तुम्ही सांगा वारकरी माणसं आहेत, कीर्तनकार दुपारी गाथ्याच्या भजनाला हजर. होती परिस्थिती महाराज तशी. जुन्या लोकांनी परमार्थ महिमेत टिकवला, परिस्थितीत टिकवला, पायी पायी कीर्तन केले. आपल्यासाठी काळ गोड आलाय. हो कीर्तनकार हजर झाले गाथ्याचं भजन महिमेत. भजन आटपलं, गाथ्याचं पंगत बसली. पंगत आटपल्याच्या नंतर कीर्तनकार बैठकीत सगळेजण जवळ बसले. महाराज एकादशी उद्याची धरायची परवाची? ते म्हणले 8 दिवसापासून माझ्या डोक्यात तेच फिरायले. आता वरमाईला जाणो सगवसन म्हणल्या बाकीच्या तर इकडे तिकडे फिरले ना. कोकाचं बोटन, चहाचं घोट, चलवड वंगण पिन निघवारी. लग्नातला चहा म्हणजे किर्लोस्कर इन्नाचा आईल, त्याला दुधाचा ठेपा नाही पतीचा पता नाही. आपल्याला काही सांगता येणार नाही. हुशार व्यक्ती होती, सोलापूर जवळ होतं, तिथे एक पंचांग करते. तिथे गेले सुतळे बाबा. त्यांनी सांगितलं येनम कालंच भेदम भयाम तत्राम शुद्धिरम करणम भवम परेश्वा अर्धमात्रेणम चांद्रायनो सकल स्थितेशी संघर्षण स्थितोशी दक्षिणायनो उत्तरायणो यत् भेदाम भय जायते. मी काटेकोरपणानं अभ्यास करून उद्याची एकादशी माझ्या पंचांगात टाकली. हे पत्र दुसऱ्या पंचांगकर्त्याकडे. घोड्यावर प्रवास. त्यांनी सांगितलं त्यांनी अभ्यास करून एकादशी उद्याची टाकली. मी काय गोट्या खेळून टाकली का? आता माणसं म्हणले पंचांगकर्ते आपोआपल्या जाग्यावे तर त्याला काही एकादशी धरायचं म्हणणं नाही. पुस्तक लिहिणार, पुस्तक वाची तू हे डोक्यातलं काढून टाका. धरणाऱ्याला पंचायत. बरं म्हणले ठीक आहे. पण एक वारकरी हुशार होता. त्या वारकऱ्यानं सांगितलं उद्याची दशमी किंवा एकादशी असा संभ्रम आहे तुमचा,
मग आता कीर्तन आटपलं की लगेच पंढरपूरला जा. पंढरपूरला सद्गुरू चातुर्मासी महाराजांचा मठ होता एक तनपुरे बाबा. चातुर्मासी महाराज म्हणून प्रसिद्ध होते. काय वानो आता नपुरे वाणी. मग त्या चातुर्मासी महाराजांच्या मठावर 10-5 कार्यकर्ते गेले त्या काळातले श्रीमंत बलाढ्यशाली. 50-50 हजार लोकांना मिष्टान्नाच्या पंगती. काय असेल परिस्थिती नाजूक, काय काय श्रीमंती असेल ती. आणि ते सगळे मठावर गेल्याच्या नंतर ते मठाची साफसफाई करणारा एक माणूस होता. या 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 म्हणले, या बसायला टाकलं. महाराज कुठे आहेत? 2 दिवसापूर्वी गावाला गेलेत. तेव्हा काय फोन नाही काय नाही. आता फोन लय. हो, कापूस खुरपायला बाया नेल्या. मला वाटलं यायला कळायचं नाही जरसं का आता टाइम कॉ झाला. अहो 4:15 वाजले की बाईन फेकून दिलं खुरप. म्हणलं तुम्हाला कसं काय झालं 4:15 वाजले? हे पाहा आमच्याकडं तुझ्या खपक्या मोबाईल होता, अर्धा आथरायचा आणि अर्धा पांघरायचा. मी म्हणलं मेला रे गिरगावकर, महाराष्ट्र फिरायला आणि याला जौकन मिळ. जाऊ द्या म्हणलं आपलं जुनं ते सोनं कशाला नादी लागायचं काय. असू द्या आता भेटलं तरी कशाला. 90 वर्ष लुगडं घातलं आणि 92 वर्ष गाऊन घातला. हेच कुठं असतं ना. आता कशाला करायचं? घ्यायला काय मी सोन्याचा घेईन पण नको आता. मग महाराज गावी गेलेत. बोलवा कुठं 2-4 गावाला तट्ट पाठिले, घोडे पाठिले, पण महाराज काही सापडे नाही. त्या आश्रम धाडणाऱ्याने विचारलं काम काय? तुला काय सांगायचं? माणसं बिले टिकीत न. अरे त्यानं पाणी दिलंय, सतरंजी टाकली, हिशोबात बोल ना. माणसं सामान्य नीट बोलतच नाहीत, पण सामान्यापासूनच मोठ्याकडे जाता येते. हो काय नाही म्हणे आमच्याकडं सप्त्यामध्ये एकादशी 2 आल्यात, कोण दिवशी काय ती ठरवायची. आणि म्हणले मग इतकं काय तुम्ही ताण घ्यायले? तुम्ही घाम पुसायले गार जाग्यावर बसून. अरे म्हणले घाम याचीच गोष्ट आहे ना. 50,000 लोक जेवतात म्हणे आमच्या सप्त्यात. आता साबुदाणा करावा का जिलेबी करावं हे कळलं ना आम्हाला. लय सोपं आहे म्हणले. आमच्या महाराजानं पाळलेलं कुत्रं सांगते. याच्या गोळ्या संपल्यात म्हणे. पागल झालं काय रे? कुत्र्याला एकादशी कळत असते का? पंचांकर त्याच्या कॅशेटी गुंडाळल्यात. आयुष्य गेले आमचं कीर्तन ऐकत ऐकत आम्हाला काय मिळ लागन, कुत्र्याला काय कळतंय? ते म्हणला विश्वास असला तर बघा राव. अरे महाराज सांग. अहो तुम्हाला एक आमच्या महाराजावर तुमचा विश्वास आहे म्हणजे चातुर्मासी महाराजावर. मग आमचे महाराज कुत्र जे दिवशी भाकर खात नाही त्या दिवशी एकादशी धरते. आता काय राहिला सिद्धांत? ठीक आहे म्हणजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं थांबतोत मुक्कामाला. सकाळी सकाळी त्याला पोळी टाकली, खाल्ली कण 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 पोळी. आश्रम झाडणाऱ्यानं सांगितलं जा आजची दशमी पळा सुटा. केली दशमी. पण त्याच्यात एक रगील होतं. असतेत ना हे कुदांडे भरते हे येडगळ काय काय आडकीता ठेवून देते ना दारानं सुपाऱ्या फोडते. अरे आडकीता सुपारी कापायला तुला संभळ्या पडत्यांना दाढा अशी काय काय लई रगील. मोकार टेकन चौघीत लुगडे एक आशेचात लय उतू आला. परमार्थात जाईन चावून गेल्यावर माळी घातल्या का तिले आपल्या नाकात काड्या घालते. महाराज पहिल्यासारखे राहिलेत नाही. शेपटी आल्यात का? अरे तू आता आला सुंबळ्या, तू ह्या अंगाचा ढवळ्या कोंबड्यावानी वास आलाय आणि तू आमच्या नाकात काड्या घालतो का? नालाय का? आमचे माप काढतो का तू? विठाला विठाला विठाला. संध्याकाळचं दशमीचं कीर्तन आटपलं सुतळे बाबा. 2 माणसं वापस. वावरान तूप लावलेली पोळी टाकली कुत्र्याला. कुत्रं लांब गेलं. हो पुन्हा ती पोळी उचलली की तिथं जाऊन पुन्हा कुत्रं लांब. तिसऱ्यांदा कुत्र्या पुढे पोळी ठेवल्यावर त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. कुत्रं ज्ञानी कुत्र्याला म्हणत होतं मला बेजार करू नका. लक्षात आलं ना? मला बेजार करू नका म्हणे. मला एकादशी फक्त त्याला बोलता येत नव्हतं. शहाणा माणूस एक जणांना दुधाची खीर ठुली. चट 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 खीर आणली. योकलय हुशार. त्याच्या शेवया टाकल्या. कुत्र्या नाही खाल्ली.
त्याला माहिती बोटुळे जमत नाही. शहाण्याबाईने केलेली बोटुळे टाकली. सगळ्याला बोटुळे येत नसते. हो, काही काही बाईनं बोटुळे केली म्हणजे त्याला बोटुळा म्हणावं का बोटुळे म्हणावं हेच कळत नाही. हो, धरूनच खाचा, चमच्यान खाचा नाही, धरून खाचा ते बोटुळा. हो, आलं येत ना. मी कसं असतंय, तुम्ही घरचं खाता त्याच्यामुळे तुमच्या काही लय ध्यानात येत नाही. मी रोज 2 गावचं खातो ना, त्याच्यामुळे मला खायचं मला माहीत असतं. पुरणपोळी काय काय बायकांनी करावं, अशी मस्त पुरणपोळी काही न भाजली की खालचं पाखाड तव्याला आणि वरचं उलताण्याला. आणि दोन्ही पाखाडं चिटकले तर मग पुरण पाहावं लागतं मधात, खाल्लाकडे का वरलाकडे. एका बाईला म्हणा इकूनच पुरण गेलं, आमच्या इथं 2 पक्षाला मतदान म्हणून एक पुरण. अशी हुशार काय काय पाय ते सुगरण लागते ना. बरी एखादी सुगरण असली तर वाढायला कंजूस. भजी अशी नरम झाली आणि पोटात आग लागली. म्हणलं टाकणं बाई, 2च टाकले. म्हणलं डसू दे नीच होते हाताला. अशी पत सुगरण बी पाहिजे आणि उधार बी पाहिजे. असं योग असा आला. एकादशीच्या दिवशी कुत्र्याने भाकरी खाल्ली नाही. ते कुत्रं होतं चातुर्मासी महाराजांचं. याच्या पुढचा अजून सिद्धांत आहे का? कालांतरानं चातुर्मासी महाराजांचं शरीर जीर्ण झालं. आश्रमावर पडलेलं येतं. रात्रीचा 1-1:30 वाजलेला आहे. त्या रात्रीच्या प्रसंगात चातुर्मासी महाराजांना तहान लागली, पण बोलता येत नव्हतं. घर 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 कसा करत होता. शिष्य बाजूला झोपलेला आहे, त्याला झोप लागली, आवाज देता येत नाही. विटेवरच्या मालकाचं स्मरण केलं. जगदानंद कंद जगतपते, आयुष्यभर तुझं भजन केलं देवा, पाणी मिळेल का? तर शेजारती झाल्याच्या नंतर देवाच्या समोर एक पाण्याचा तांब्या भरून ठेवतात, त्याच्यावर फुलपात्र ठेवतात आणि त्या फुलपात्रामध्ये 2-3 मंजूळ ठेवतात. मंजूळ आपल्याकडं तुळशी फार प्रिय आहे. एका बाईनं गावरान तुपातला नैवेद्य सोन्याच्या ताटात देवाला ठेवला. देव म्हणला उचल उचल. फुगीर सोसायटीचे अध्यक्ष उचल 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 उचल. हे नाही मला जमत. आणि एका बाईची तर वाटीभरच ज्वारी घुगऱ्या शिजल्या आणि झाकणी खाला. त्या झाकणीत चमच्याभर घुगऱ्या टेकल्या आणि त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवलं. देवान दोन्ही हातान खाल्ल्या. तुळस पवित्र आहे आपल्या शास्त्रामध्ये. तुळशीला किंमत आहे आपल्याकडे. हो, तुळस फार ठिकाणी लागते. काय आयुष्यभर केलं असं करू द्या, पण मेल्याव हे नम्रसना प्रियायाम देवतरुयाम शाखेषु. देवतरू म्हणजे तुळस आहे आणि तिचं पान तोंडावर ठेवलं. अपादम मृत्यू भयो यान सुमूर्ते शितः सव्याप सव्यानाम मृत्युखंडेस्ततेव च लुप्तपिंडा जया जायम रक्तचंदनस्ततेव च सव्याम अपसव्यानाम नैवम कृतुज्जनेषु. सव्याप सव्य म्हणजे जाणव इकून तिकून पूजा करताना घालायचं. तुळशीशिवाय नाहीच. इतकी तुळस प्रिय. आणि त्या तुळशीच्या मंजुळा ठेवतात. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी तुळशी नाहीत. तुळशीच्या बाजूलाच बोकड्या बांधलेला. कर 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 ती जात शेंडा झाली. ती पुन्हा बोकड्याची जात. हो, शेंडा झाली. 2.25 कोटीचं घर एका माणसाची वास्तुशांती. मी गेलो. बुटाडो ठोला बरमाटी सागाची अलमारी 2-2.5 लाखाची. काळ खाप सागवान असतं ते बरमाटी. आपण असंच शेंडाडी सागवान वापरितो. घरावर सागाचे दरवाजे तोच पाय या त्याच्यापेक्षा काही कशाला. महाराज चन्नाचा गंध आहे. अरे हे आमच्या वड्याला चन्न येतं. ते चंदन ते बावनिया चंदन तापलिया तेला बावनी चंदन शन एक बुंद शीतल करी. त्याला चंदन म्हणायचं कसं? बरमाटी सागाची 2.25 लाखाची अलमारी बुटाडो ठेवाला. त्याला म्हणलं वृंदावन. इंजिनियरनं सांगितलंच नाही. पाकिस्तानी होता तो इंजिनियर. त्यानं बुटाडो ठेवाला अलमारी सांगितली, वृंदावन सांगितलं नाही कुठं करावं. म्हणे आम्ही हिंदू आहेत. कोणी कोण हिंदू आहेस? विठाला विठाला विठाला. त्या फुलपात्रात रात्रीच्या 1-1:30 वाजला. पुजारी झोपलेला आहे. ब्रह्मांडाचा मालक विटेवरनं खाली उतरला. तांब्यातलं पाणी फुलपात्रात ओतलं. फुलपात्रात मंजुळा तशाच होत्या आणि तशाच गडबडीत चातुर्मासी महाराजांच्या तोंडात पाणी ओतलं. पाण्यासह मंजुळा तोंडात.
जगाचा मालक वापस मंदिरात. सकाळी पुजाऱ्यानं चाव्या काढल्या आणि किलूप उघडलं. त्यावेळेला पंढरपुरातल्या चाव्या एका मोठ्या व्यक्तीकडे राहत होत्या, घोड्यावर जात होत्या आणि सकाळी घोड्यावर वापस येत होत्या. बाजूलाच गाव आहे पंढरपुराच्या. आपण गेलतो त्या काशेगावला. काशेगावला जहागिरी होती पंढरपुराची, तिथं असायच्या चाव्या, सकाळी यायच्या. पुजाऱ्याने चाव्या घेतल्या, किलूप उघडलं. तांब्यात अर्ध पाणी नाही. फुलपात्र तांब्याच्या खाली टेकले, एकही मंजुळा फुलपात्रात नाही. चाव्या तर मायाजवळ येतात. दरदर घाम पुजाऱ्याला. सात्विक पुजारी होता, आध्यात्मिक पुजारी होता, परमार्थिक वलय होते त्याच्या जीवनामध्ये. निष्ठेनं विठेवरच्या मालकाची आनंदी आप्पा ते पूजा करीत होतो. त्याने विचार केला, आयुष्य गेले पूजा करता करता, अजून तांब्यावरलं फुलपात्र कधी खाली पडलेलं पाहिलं नाही, पाण्याचे थेंब खाली पडलेले पाहिले नाही, मंजुळा कधीच गेली नाही. काय झालं असेल? तेवढ्या अवकाशात सकाळी 4:30 वाजता एक निरोप आला. चातुर्मासी महाराज जात राहिले आणि काय साक्षात्कार म्हणे. त्यांच्या तोंडामध्ये 3 तुळशीच्या मंजुळा बाहेर लटकलेल्या. पुजाऱ्याने कपाळाला हात मारला. अरे बापरे, आयुष्य गेलं म्हणले, अजून साक्षात्कार नाही. आणि ह्या तांब्यातलं पाणी चातुर्मासी महाराजांच्या तोंडात कोण टाकलंय? जगाच्या मालकानं. हा किती मोठा परमार्थिक पुरुषार्थ असेल हा सोडून द्या. या साधूला जगाचा बाप पाणी पाजित होता, हा भाग सोडून द्या. पण या साधूनं संस्कार केलेलं कुत्र पंचांगकर्त्याचा वाप मिटित आहे आणि एखादंच सांगतंय, कुत्र. त्या कुत्र्यात एवढी ताकद आहे तर त्या साधूची व्याप्ती काय? कायवानो आता